नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला 36 साइजच्या कटोरी ब्लाउजची एकदम परफेक्ट कटिंग दाखवणार आहे। तरी व्हिडिओ पूर्ण पहा। तर इथं पेपर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथं पूर्ण उंची मध्ये 1.5 इंच प्लस केलेला आहे। साधा ब्लाउज आहे। जर अस्तरचा ब्लाउज असेल तर तुम्ही इथं 1 इंच प्लस करायचं आहे। हा साधा असल्यामुळे साध्या ब्लाउजची कटिंग करत आहे, त्याच्यामुळे मी 1.5 इंच इथं वाढून घेतलेला आहे उंचीमध्ये। तर आता इथं शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे 36 छातीसाठी आणि मुंडा खोली मी इथं 6 इंचाची घेत आहे। इथून चेक करायचं आहे 5.5 इंच। सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 9 इंच अधिक 1.5 इंच। आता इथे पण सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता मागच्या मुंडाच्या गोलाईसाठी इथे 1.5 इंच घेतलेला आहे आणि समोरच्या मुंड्याच्या गोलाईसाठी 1 इंच घेतलेला आहे। इथे निम्मा करून घ्यायचा आहे आणि या 3 पॉइंट पासून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे मागच्या मुंड्यासाठी अशा पद्धतीने। तर आता समोरच्या मुंड्यासाठी आकार देऊन घ्यायचा आहे 1 इंचावरून। तर हे झाले दोन्ही आकार आपले मुंड्याच्या गोलाईचे 1.5 इंच आणि 1 इंच। आता इथं कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे 7.5 इंच। 30 कंबर आहे। 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता ही फिटिंग लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे आणि ही मार्जिन लाईन जोडून घेतलेली आहे। अशा पद्धतीने दोन्ही लाईन आपल्या जोडून घेतलेल्या आहेत। तर इथं शोल्डर आपल्याला 3 इंचाचं ठेवायचं आहे आणि गळा रुंदी इथं मी 2.5 इंच घेतलेले आहे आणि समोरचा गळा 6.5 इंच। खाली सुद्धा 2.5 इंच घेतलेला आहे। तुम्ही 3 सुद्धा घेऊ शकता, 2.5-3 घेऊ शकता जर तुम्हाला थोडासा पसरट गळा हवा असेल तर। तर अशा पद्धतीने बॉक्स बनवून घेतलेला आहे। आता इथे 1 इंचावरून आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। व्यवस्थित गोल आकार देऊन घेतलेला आहे। तर आता इथं आपल्याला हुक साईडला इथे क्रॉसपट्टीचे माप घ्यायचं आहे। तर इथं हुक लावतो त्या साईड पासून आपल्याला 3.5 इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे आणि फिटिंगच्या साईडला आपल्याला इथं 2.5 इंचावर एक मार्जिन द्यायचे आहे। इथे सुद्धा 2.5 इंचावर एक मार्जिन द्यायचे आहे आणि इथे सुद्धा एक। अशा पद्धतीने 3 जागी आपल्याला 2.5 इंचावर मार्जिन देऊन सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। आता वरच्या पॉइंट पासून इथं आपण 3.5 इंचापर्यंत एक पॉइंट देऊन क्रॉसमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीला, बघू शकता। तर ही झाली आपली क्रॉसपट्टी। तर आपल्याला 36 साइजच्या छातीसाठी इथं कटोरी 5.5 इंचाची घ्यायची आहे। इथं 2.5 इंच आणि 1 इंचापासून आपल्याला गोल आकार कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आहे। तुमची कटोरी एकदम परफेक्ट बसणार आहे। बघू शकता किती छान कटोरी आलेली आहे। कटोरीचा आकार खूप छान आलेला आहे।
5.5 इंचाची कटोरी आहे। इथे 1 इंच घेतलेला आहे आणि इथं समोरच्या मुंड्याच्या गोलाईपासून कटोरी पर्यंत आपण इथं 2.5 इंचाचा अंतर घेतलेला आहे आणि 36चा चौथा भाग इथे 9 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। 5.5चे शोल्डर आहे आणि 6ची मुंडा खोली आहे। 6.5चा समोरचा गळा आहे। अशा पद्धतीने इथं मी मापे लिहून देत आहे। इथं 2.5 इंचाची गळा रुंदी आहे आणि 3 इंचाचं शोल्डर आहे। 3.5 इंच घेतलेला आहे हुक साईडला आणि या साईडला आपण 2.5 इंच घेतलेला आहे क्रॉस पट्टीसाठी। आता ही क्रॉस पट्टी आपण नंतर वाढवून घेणार आहोत। कपड्यावर 1/2 इंच वाढवून घ्यायचे आहे। इथे मी वाढवलेली नाही, तर नंतर कपड्यावर वाढवून घेणार आहे। फक्त 1/2 इंच वाढवून घ्यायचे आहे। आता इथे मी कटिंग करून घेत आहे। बाजूचा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता इथं आपल्याला दोन्ही भाग सेपरेट करायचे आहेत। अशा पद्धतीने मी इथं दोन्ही भाग सेपरेट करून घेत आहे। तर हे दोन्ही भाग आपले वेगळे झालेले आहेत। तर आता मागच्या मुंड्याची गोलाई आपल्याला 1/2 इंच इथं कट करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे हे 1/2 इंच गोलाई आपल्याला कट करून टाकायची आहे। तर गळा कट करायचा आहे। क्रॉस पट्टी सुद्धा कट करायची आहे। इथं 1/2 इंच आपण नंतर वाढवून घेणार आहोत। फक्त क्रॉस पट्टीला कापडावर आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे। आता ही झाली आपली समोरच्या भागाची कटिंग। तर आपल्याला इथं मूळ कटोरी वाढवून घ्यायची आहे। दुसरा पेपर घेतलेला आहे। तर ही कटोरी जशी आहे तशी इथं आपल्याला आखून घ्यायची आहे। अशा पद्धतीने संपूर्ण कटोरी आपल्याला आखून घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा। जर तुम्हाला काही थोडासा डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता। तर वरच्या साईडला आपण 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे आणि इथं दोन्ही साईडला आपण 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। इथे 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडला 1.5 इंच आणि वर 1/2 इंच घेऊन आकार देऊन घेतलेला आहे। इथून आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता इथं आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे कटोरीचा। तर मध्यामध्ये एक पॉइंट दिलेला आहे, खाली 1.5 इंच घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कटोरी आपली जोडून घ्यायची आहे। वर 1 इंच पूर्ण टक्स आपला इथं 2.5 इंचचा आहे आणि दोन्ही साईडला 1.5 इंच घेऊन टक्स जोडून घेतलेला आहे।
इथं 1.5 इंच घेतलेला आहे आणि इथं सुद्धा 1.5 इंच घेतलेला आहे. इथं डक्ससाठी 1.5 इंच आणि उभा टक्स 2.5 इंचाचा आहे आणि इथं अर्धा इंच घेतलेला आहे. तर बघू शकता झाली आपली कटोरी. तर आता इथं आपल्याला कटोरी कटिंग करून घ्यायची आहे. एकदम परफेक्ट कटोरी आहे. तर ही झाली आपली कटोरी, समोरच्या भागाची संपूर्ण कटिंग. आता आपल्याला बघू शकता इथं कटोरी आपल्याला वर थोडीशी एक्स्ट्रा पाहिजे, जोडताना ती व्यवस्थित बसेल. तर बघा ही झाली आपली कटिंग समोरच्या भागाची. तर आता इथं मागच्या भागाची कटिंग करायची आहे. तर हा मागचा भाग आपण घेतलेला आहे. तर इथं 2.5 इंच गळा रुंदी आणि 3 इंचाचं शोल्डर. तर मागचा गळा आहे इथं 9.5 इंच. खालच्या साईडला आपण इथं 3 इंच घेतलेला आहे. आता इथं मी मटका गळा तयार करणार आहे. इथे 1 इंचावर एक पॉईंट देऊन घेतलेला आहे. वरून इथं 7.5 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि 1 इंच बाहेर घ्यायचा आहे आणि वर इथं 2.5 इंचावर एक पॉईंट आणि आतमध्ये अर्धा इंच घ्यायचा आहे. तर आता इथून आपल्याला मटका आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने. अशा पद्धतीने मटका गळाला आकार देऊन घेतलेला आहे. तर खाली आता इथं आपल्याला मागच्या टक्ससाठी 4.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि वर 4 इंच. दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचा आहे आणि उभा टक्स आपल्याला हा जोडून घ्यायचा आहे. तर ही झाली मागच्या साईडची आपली मापे. आता आपण गळा कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हा मटका गळा तयार आहे, बघू शकता. तर ही झाली आपली दोन्ही भागाची कटिंग, वरच्या आणि मागच्या भागाची कटिंग. तर आता इथं आपण बाहीची कटिंग करणार आहोत. तर ही शॉर्ट बाही आहे. तर हा पेपर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड करून घेतलेला आहे. बंद बाजू ही आपण बसतो त्या साईडला ठेवायची आहे आणि छातीचा चौथा भाग आपल्याला रुंदीसाठी घ्यायचा आहे आणि लांबी बाहीची लांबी आहे 5.5 इंच. तर इथं 6.5 इंच घ्यायचे आहे. 1 इंच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर 2 इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला बाहीला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे, बघू शकता. दंडघेर इथं 6 इंच आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन. तर ही फिटिंग लाईन आहे आणि मार्जिन लाईन. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
अशा पद्धतीने इथं मी बाही कट करून घेतलेले आहे। तर आता आपल्याला समोरच्या भागासाठी इथं अर्धा इंच आतमध्ये घेऊन अशा पद्धतीने 2 इंचापासून 2 इंचाचा पॉईंट घेतला आहे। त्या पॉईंटपासून आपल्याला अर्धा इंच अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। बघू शकता। खूप सोपी पद्धत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका।